आज ना स्वयंपाकासाठी माझ्याकडे जास्त वेळ नव्हता आणि फ्रीजमध्ये बघितलं तर फक्त वांगे शिल्लक होते, तेही फक्त 4च. म्हटलं आता याचं बनवावं तरी काय. मग ठरवलं अगदी साधी सोपी कमी मेहनतीत झटपट बनणारी हिरव्या वाटणातील वांग्याची भाजी बनवावी. त्याकरिता हे 4 वांगे स्वच्छ धुवून घेतले. नंतर याचा काटेरी भाग काढून सोबतच सोबतच थोडंसं देठही कट करून घेतलं. आता हे वांगे आपल्याला 4 उभ्या फोडींमध्ये कट करून घ्यायचे आहेत. सोबतच दुसरीकडे मिठाचं पाणीही घेतलंय, जेणेकरून वांगे कट केल्याबरोबर लगेचच पाण्यात टाकता येतील आणि यामुळेच आपले वांगे लवकर काळे देखील पडणार नाहीत. कारण या कापलेल्या वांग्याचा हवेशी संबंध आला की लगेचच वांगे काळे पडायला लागतात. बघा, वांगं कट करून झालं, लगेचच हे मिठाच्या पाण्यात टाकूयात. सोबतच थोडीशी कोथिंबीर देखील घेतली आहे, ही देखील बारीक चिरून घेऊयात. जेवढं काही चिरण्याचं साहित्य असतं ना, ते एकाच वेळेला चिरून घेतलं की नंतर मग धांदल उडत नाही, भाजी देखील पटकन बनते, जास्त वेळही वाया जात नाही. वांगे कोथिंबीर दोनही चिरून झालेलं आहे. लगेचच फोडणीच्या तयारीकडे वळूयात. त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे. यामध्ये टाकूयात फक्त 1 चमचा तेल. तेल हलकंसं गरम झालं की आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्याकरिता काही सोपं साधं साहित्य घेतलंय. अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि फोडणीकरिता कढीपत्ता. कढीपत्ता साईडला काढून ठेवूयात आणि शेंगदाणे छान असे एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घेऊयात. हे साहित्य तुम्ही अजिबात तेल न टाकता देखील खमंग असंच कोरडं भाजून घेतलं तरी देखील चालणार आहे. शेंगदाणे भाजून घेतलेत. उरलेलं साहित्यही अगदी हलकंसं परतवून घेऊयात. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल, शेंगदाणे घरामध्ये भाजलेले शिल्लक असतील तर मिरच्या, लसूण, कोथिंबीर न भाजता कच्चेच देखील वापरून तुम्ही हे वाटण तयार करू शकता. संपूर्ण साहित्य परतवून झालं, लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. पण लगेचच मी हे दळणार नाहीये, हलकंसं थंड होऊ देणार आहे. हे थंड होतंय तोपर्यंत कढाईमध्ये पुन्हा एकदा 1 ते 1.5 चमचा तेल टाकलंय. कढाई गरमच असल्यामुळे तेलही लवकर गरम झालं. लगेचच यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकले. दोनही छान असे फुलले गेले, तडतडले गेले की लगेचच कढीपत्ता आणि चिरलेले वांगे टाकूयात. यामुळे आपला वेळ वाचणार आहे, कारण जोपर्यंत आपण वाटण तयार करतोय तोपर्यंत हे वांगे 50% तरी शिजले जातील. हे वांगे लवकर शिजावे, टेस्ट छान यावी याकरिता पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यावेळेला गॅसची फ्लेम मात्र एकदम कमीच ठेवा, म्हणजे वांगे आपले करपणार नाही. लगेचच यावर झाकण ठेवूयात आणि वाटण तयार होईपर्यंत हे छान असे फक्त तेलामध्ये वाफवून घेऊयात. इकडे आपलं वाटणाचं साहित्य देखील थंड झालेलं आहे. आता यामध्ये पाव कप पाणी टाकते आणि याचं ओलसर बारीक पेस्ट स्वरूपात वाटण तयार करून घेते. आपलं वाटण तयार झालंय आणि इकडे वांगे देखील छान असे तेलामध्ये परतले गेले आहेत. लगेचच यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकूयात आणि हे वाटण आपल्याला एकदम कमी गॅसवर छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तुम्ही कोणतीही भाजी बनवत असाल, त्याचं जर वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतवलं ना, तर ती भाजी जास्तच टेस्टी बनते. तर बघा, आपलं हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतवलं गेलंय. रंग याचा बदललेला आहे. आता आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे ना, तेवढंच पाणी टाकायचंय. तर हे पाणी मी पहिले मिक्सरच्या भांड्यात टाकून नंतर टाकलं, जेणेकरून आपल्या मिक्सरच्या भांड्याला थोडंफार वाटण शिल्लक राहिलं असेल तर ते वाया जाणार नाही. आता ही भाजी मला चपातीसोबतच खायची आहे, त्यामुळे जास्त रश्श्याची गरज नाही आहे. पण जर तुम्ही भाकरीसोबत खाणार असाल तर रस्सा थोडासा जास्त ठेवा आणि वांगे देखील शिजण्याकरिता थोडंसं पाणी लागणार आहे, त्यानुसारच यामध्ये पाणी टाका. साधारणतः या कन्सिस्टन्सीचा हा रस्सा हवा. आता यावर झाकण ठेवूयात आणि वांगे छान असे शिजेपर्यंत भाजी शिजवून घेऊयात. इकडे दुसऱ्या गॅसवर भाजीसोबत खाण्याकरिता मी पांढरा भातही लावलेला आहे. या हिरव्या वाटणातील भाजीसोबत पांढरा भात जबरदस्त लागतो. ह्या भाजीचा प्रकार खूप झटपट बनतो आणि आपल्याला वरण डाळ बनवण्याची देखील गरज पडत नाही. भात आणि भाजी शिजते तोपर्यंत पटापट चपात्या बनवून घेऊयात. भाजीला लागण्या अगोदरच मी चपातीचं कणिक भिजवून ठेवलेलं होतं, ते छान असं भिजलं गेलेलं आहे. कारण कणिक जेवढं छान भिजलं जातं ना, तेवढ्याच आपल्या चपात्या मस्त टम्म फुलतात आणि सोबतच मऊ लुसलुशीत देखील बनतात. तर बघा, आपली ही चपाती किती छान अशी टम्म फुललेली आहे, मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे.
तर बघा, अर्ध्या तासाच्या आत माझा मस्त असा गरमागरम स्वयंपाक तयार झालाय. इकडे भाजी देखील छान अशी शिजली गेलेली आहे. तर्री रंग जबरदस्त आलाय. थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. वांग्याच्या फोडी कढईच्या तळाशी जाऊन बसलेल्या आहेत. यावरूनच लक्षात येतं आपलं वांग देखील अगदी मऊ शिजलेलं आहे. तरी देखील देठ दाबून बघायचंय. वांग जबरदस्त शिजलं गेलेलं आहे. लगेचच गरमागरम सर्व करूयात. तर बघा, या उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला स्वयंपाकाचा बऱ्याचदा कंटाळा येतो, कारण गरमच तेवढं होतं. त्याकरिता तुम्ही हा झटपट होणारा सागर संगीत स्वयंपाक घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.